ऐकलं का ते शेजारच्या गावचे सुकापाट नाही का 35 भाकरी खाल्ल्या म्हणले त्यांनी 35 अरे वा आले ना माझे 2000 PM किसानचे. अरे मला पण आले. काय रे गणपत काय झालं? अरे काय सांगू का 6 महिने झाले माझे हप्ते बंद केले, रुपया येईना माझ्या खात्यावर का. अरे गाड्या हो, आधी आमच्या अण्णांच्या नाव पैसे होते, पण अण्णा गेल्यापासून आमच्या घरात कुणाच्याच नाव पैसे नाहीत. माझ्या पण नाही आणि आईच्या पण नाही. माझे पैसे नाही आले, ते काय म्हणते फार्मर आयडी म्हणून आले. ते काय असते काय माहिती. खरंय अरे माझा का बसलाय? लय गंभीर चर्चा चालली वाटतं. काय झालं? ओ सरपंच या बरं झालं आला राम 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 राम. अरे काय गणपा लय नाराज झालाय तू? काय विषय नक्की? अहो सरपंच आता काय सांगावं, तुमच्यापासून काय लपून आहे वय. 6 महिने झाले माझे PM किसानचे हप्ते बंद केलेत, रुपया येईना माझ्या खात्यावर. माझे पण पैसे नाही आले सरपंच. माझे पैसे आहे ना. अहो आमच्याच काय गावातले बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे हा. होय. अरे ही तर कृषी विभागाची योजना आहे ना. होय एक काम करतो, कृषी विभागाच्या मॅडमला फोन लावतो आणि काय आहे ते विचारतो. बरं बघा आता काय होत. हॅलो. हा नमस्ते. अहो मॅडम, आमच्या जर शेतकऱ्यांची अडचण आहे, तुम्ही गावात कधी येणार आहेत? आज मीटिंग होती, उद्या येणार आहे 10 वाजता ग्रामपंचायतला. बर बर चालतंय, या तुम्ही. येतील उद्या, तुम्ही सगळी या. बघू आपण काय असेल ते. नमस्ते, काय चर्चा चालू आहे? नमस्कार मॅडम, नमस्कार. काय ते आमचे पैसे बंद केले की कधी सुरू करताय आमचे पैसे? काल सरपंच साहेब बोलले याविषयी, आपण ग्रामपंचायत मध्ये बसून चर्चा करूया. बरं चालतंय, चला चला चला. कोण मदत करायलाच तयार नाही आमची. कसं होणार आहे? गरिबाने काही करावं की नाही? अहो आमचे PM किसानचे पैसे कच नाही आले बघा ना. थांबा एक मिनिट, गोंधळ करू नका सगळे. मॅडमला त्यासाठीच बोलावलंय आपण. तुमचा PM किसानच्या हप्त्याचा जो प्रॉब्लेम आहे, ती एक एक जणांनी प्रत्येकाने तुमची काय अडचण आहे ती त्यांना व्यवस्थित सांगा, म्हणजे ती व्यवस्थित मार्गदर्शन करतील आपल्याला. सांगा बरं एक एक करून. अहो मॅडम काय सांगावं आता, ते काय नवीन EKYC काय FKYC आलंय. 6 महिने झाले करतोय, खेटा मारतोय, पैसेच येईना माझे. हे बघा गणपतराव, तुम्ही सेतू केंद्रामध्ये जावा, आधार कार्ड घेऊन आणि आधार लिंक मोबाईल घेऊन जावा. म्हणजे काय होईल, तुमचं EKYC होईल. हो मॅडम, ते फार्मर आयडी काय असते? ती म्हणजे फार्मर आयडी नाही म्हणून माझे पैसे बंद झाले. तुम्ही काय करा, फार्मर आयडी साठी 712 आणि तुमचं आधार लिंक मोबाईल नंबर आणि आधार कार्ड हे घेऊन जावा आणि फार्मर आयडी काढून घ्या. आमच्या अण्णांना आधी पैसे येत होते, पण अण्णा गेल्यानंतर आमच्या घरात कुणाच पैसे नाही. तुमचं वारस नोंद झाली का? हो झाले मॅडम. ठीक आहे, मग तुम्ही काय करा, तुमचा नवीन प्रस्ताव तयार करावा लागेल. त्याच्यासाठी 712-8 पासबुक, आधार कार्ड आणि फेरफार आणि अण्णांचा मृत्यू दाखला आणलाय का? हो मॅडम. ठीक आहे, हे सगळं प्रस्ताव तयार करा आणि तुम्ही नव्यानं सेतू केंद्रामध्ये ऑनलाईन करून घ्या. ठीक आहे. बरं, सगळ्यांना कळलं ना मॅडमने काय सांगितलंय ती? तसं करून घ्या, म्हणजे पुढचा हप्ता येणारा सगळ्यांना जमा होईल. कळलं ना आता? आता नाही नको म्हणजे काय अडचण नाही. चला, धन्यवाद. सुका पाटील नवीन रेकॉर्ड केला की 35 भाकरी खाल्ल्या. अरे का लय मोठा हो. मला PM किसानचा हप्ता पडला. अरे वा 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 वा. हो माझे बी पैसे आले. अरे